देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ. पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले. दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ. दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयांनी वाढ. दिल्लीत सीएनजीचे दर प्रति किलो 81 रुपये 9 पैशांवर. इंधनाच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना फटका. महंगाई मॅन काँग्रेसची पुन्हा एकदा मोदींवर टीका. पेट्रोल डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्यानंतर काँग्रेसची टीका. या आधीच्या दरवाढीनंतरही काँग्रेसनं महंगाई मॅन अशी टीका केली होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. मार्को रुबियो यांचा पहिलाच भारत दौरा. रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर शहरांना भेट देणार. भारताला हवा तितका इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध असल्याचं मार्को रुबियो यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ. पेट्रोल 108 रुपये 99 पैसे प्रति लिटरवर तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर पोहोचले. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ. कोल्हापूरमध्ये पेट्रोलच्या दरात 87 पैशांची तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर 109 रुपये प्रति लिटरवर तर डिझेलचा दर 95 रुपये प्रति लिटर. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. मुंबईकरांना वडापावसाठी 20 ते 35 रुपये मोजावे लागणार. गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापावच्या दरात वाढ. आखाती युद्धाचा मुंबईतील दादरच्या मार्केटलाही फटका. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि फळांचे दर 20% वाढले. वाढत्या महागाईमुळे मुंबईकरांचं स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं. इंधन दरवाढीचा फळ मार्केटला फटका. फळांचे दर 20% वधारले. आखाती युद्ध आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये फळ आणि भाज्यांचे दर वाढले. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरात वाढ. मुंबईतील मुंबादेवी जलेबीवाला यांनी फाफडा जलेबीच्या दरात प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ. हिंगोलीत पेट्रोल पंपाबाहेर 2 गटात तुफान हाणामारी. डिझेल घेण्यासाठी लागलेल्या रांगेवरून हाणामारीत काही जण जखमी झाल्याची माहिती. कळमनुरी तालुक्यातील आराटी फाटावरील पंपाबाहेरचा प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनाही डिझेल टंचाईचा फटका. दानवेंचे ड्रायव्हर डिझेलसाठी पेट्रोल पंपावर 3 तास रांगेत उभे होते. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचं वाटप. मध्यरात्री 1 वाजता पेट्रोल पंपावर इंधनाची गाडी आल्यानंतर क्रांती चौकात रस्त्यावर वाहनांच्या रांगा. हिंगोलीमध्ये कॅनमध्ये डिझेल न देण्याचा आदेश असतानाही चौधरी पेट्रोल पंपावर 200 लिटरचं बॅरल भरून डिझेलचा पुरवठा. सर्वसामान्यांच्या रांगा असतानाच पेट्रोल पंप चालकांनी धनदांडग्यांना नियम धाब्यावर बसवून डिझेलचा पुरवठा केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल तुटवड्यामुळे दुसऱ्या दिवशीही महापालिकेचे पाण्याचे टँकर बंद. डिझेल अभावी अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम. टँकर पेट्रोल पंपावरच उभे. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासन सतर्क. वाहनांची कागदपत्र तपासणी केल्यानंतरच पेट्रोल डिझेल देण्याचा निर्णय. साठ्याच्या नोंदी अद्ययावत ठेवण्याचेही आदेश. जळगावच्या कुऱ्हाकाकोडा परिसरातील द्वारका किसान पेट्रोल पंपावर मध्यरात्री पेट्रोल डिझेलसाठी रांगा. पेट्रोल द्या पंपावर ग्राहकांकडून घोषणाबाजी. वाशिम जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा कायम. शहरातील माऊली पेट्रोल पंपावर 200 ते 300 शेतकऱ्यांचा मुक्काम. रात्री 12:30 वाजल्यानंतरही डिझेल मिळालं नाही. जळगावच्या 40गावमधील पेट्रोल पंपावर डिझेल टंचाई. शहरातील 6 पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला तर पेट्रोल पंपावर लाईट बंद करून डिझेल वितरण सुरू. भडगाव रोडवरील जयशंकर पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेलचं वितरण सुरू. बुलढाण्याच्या चिखलीमधील रेणुका पंपाबाहेर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर घेऊन काल दुपारपासून रांगा. रात्री पेट्रोल पंप चालकांना पंप बंद केल्यानं रस्त्यावरच रात्र काढली तर काहींनी रस्त्यावर बसूनच जेवण केलं. अकोला जिल्ह्यात डिझेल अभावी अनेक पेट्रोल पंप बंद. पातूर परिसरातील अनेक पंपांवर डिझेल नसल्याचे बोर्ड. वाहन चालकांना नाहक त्रास. जळगाव शहरातील 7 पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा नसल्याची माहिती. पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक तर साठा उपलब्ध असलेल्या पेट्रोल पंपावर कॅन घेऊन नागरिकांच्या रांगा. नांदेडमध्ये डिझेलसाठी पेट्रोल पंपावर 20 लिटरचे कॅन घेऊन शेतकरी रांगेत. 3 पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही तर काही पेट्रोल पंप डिझेल नसल्यानं रात्री 12 वाजल्यानंतर बंद.
परभणीच्या वसमत रोडवरील 5 पंपांवर पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्यानं नो स्टॉकचे बोर्ड. वाशिम जिल्ह्यात मागच्या 8 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती कायम. मध्यरात्रीच्या 12च्या दरम्यान शहरातील गजानन पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात रांगा. स्टेट बँक सलग 6 दिवस बंद राहणार. 23 मे पासून 28 मे पर्यंत बँकेचे कामकाज बंद. कर्मचाऱ्यांचा संप, वीकेंडची सुट्टी आहे, यामुळे बँक बंद. बँकांचे अनेक व्यवहार खोळंबणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा शिर्डीपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. शिर्डीच्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करणार. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा वंदे भारतनं प्रवास. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी दौऱ्यावर. सावळी विहीरमधील तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात संरक्षण साहित्याचं भव्य प्रदर्शन. विधान परिषद जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेत खलबतं. मंत्री बावनकुळे, रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला. विधान परिषद निवडणुकीच्या जागांवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 6 मधून निवडून आलेले नगरसेवक विकी सिंग लबाना यांचं नगरसेवक पद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं विकी सिंग लबाना यांना मोठा फटका. कॉकरोच जनता पार्टीच्या नावानं आंदोलनाची घोषणा. हरियाणातील जिल्हा परिषद सदस्याकडून आंदोलनाची घोषणा. आंदोलनाशी काहीही संबंध नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची माहिती. अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचं आवाहन. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानच्या अंत्यविधीसाठी अनेक दहशतवादी संघटनांचे टॉप कमांडर्स उपस्थित. हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन आणि अलबद्रचा प्रमुख बख्त जमीन खान अंत्यविधीत सहभागी झाल्याची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न. इवांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. IRGCशी संबंधित व्यक्तीनेच हल्ला केल्याचा आरोप. हल्ला करणारा व्यक्ती इराकचा नागरिक असल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या TCS मधील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी नाशिक रोड न्यायालयात 1500 पानांचं चार्जशीट दाखल. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात एकूण 9 गुन्हे दाखल. प्रकरणाचा तपास सुरू राहणार असल्याची पोलिसांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये 4 डॉक्टरांची चौकशी. 4ही डॉक्टरांचा PV कुलकर्णी मोटेगावकरशी कनेक्शन असल्याचं उघड. CBI कडून लातूरमध्ये 8 दिवसापासून चौकशी आणि तपास सुरू. नीट प्रकरणी फिजिक्सचा पेपर फोडणारे आणखी एका मास्टरमाइंड महिलेला अटक. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव. मोटेगावकरनं लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेली इमारत अनधिकृत असल्याचं समोर. मोटेगावकरनं बांधकाम परवाना न घेताच अनधिकृत बांधकाम केल्याचं समोर. जिल्हा प्रशासनाचे मोटेगावकरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेनं 4 सदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीला 7 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना. डोळ्यांची तपासणी करताना 6 वर्षीय मुलीचा मृत्यू. वांद्र्यातील गरीबनगरमधील अतिक्रमण कारवाईचा 5वा दिवस. बुलडोझर कारवाई थांबल्यानंतर आता ढिगारे हटवण्याचं काम सुरू. एकेकाळी अतिक्रमणानं वस्ती झालेल्या परिसरानं घेतला मोकळा श्वास. एअर इंडिया इमारतीत मंत्रालयाचा कारभार. खरेदी प्रक्रिया आठवड्याभरात पूर्ण होणार. 22 मजली एअर इंडियाची इमारत खरेदीला वेग. एअर इंडियाच्या इमारतीची काही वर्षांपासून खरेदी होती प्रलंबित. खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहर अभियंत्याकडे 1601 कोटींचा निधी वर्ग. राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ. आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भात उष्णतेचा कहर कायम. ब्रह्मपुरीत पुन्हा 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी. पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता. इगतपुरीच्या वेल्हुळीजवळ मोटरसायकलची 2 पादचाऱ्यांना धडक. 3 जखमी. दोघांची प्रकृती गंभीर. जखमींवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पालघरमध्ये ट्रकला पकडून दुचाकीवर जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणावर पोलिसांकडून कारवाई. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई. नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन. पालघर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र. गेल्या वर्षभरात 33 गुन्हे उघडकीस आणत 45 आरोपींना अटक. कारवाईत 3 कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त.
नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका. दररोज होणारा 10 लाख अंड्यांचा पुरवठा बंद. बाधित पोल्ट्री फार्म 90 दिवसांसाठी बंद. प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या कडक. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ ग्रामसभेत पाणी टंचाईच्या मुद्द्यावर महिलांचा संताप. दूषित पाणी पुरवठा, गटारं आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागात आज पाणी पुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. येवल्यात वादळी वाऱ्यानं घराचं छत कोसळलं. घराचं छत कोसळल्यानं 3 जखमी झाल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून व्हिडिओ कॉलवरून जखमींची विचारपूस. जखमींच्या उपचाराचा खर्च भुजबळ करणार तर घराची दुरुस्ती करून देण्याचंही भुजबळांचं आश्वासन.